इथे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये बिल्डिंगच्या खालीच स्विमिंग पूल आहे आमचा रेसिडेंटसाठीचा. आधी पण तुम्हाला दाखवलंय मी व्लॉगमधून. निनाद आणि सोहम दोघेही आले आहेत इथे स्विमिंग करण्यासाठी. हे बघा, तर मी पण आले त्यांच्या मागोमाग. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. मी आली, माझी कॉफी घेऊन आली इकडे. सोहम कालच आलाय दिल्लीहून आणि तो 10-12 दिवस राहणार आहे आता. थंड आहे वातावरण. सकाळचे 9 वाजले आहेत. आमच्या ह्या ॲम्युनिटीज आहेत ना, स्विमिंग पूल वगैरे, त्या 5th फ्लोअरवर आहेत. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. माझी कॉफी आहे. हे दोघांनी इथे मोबाईल ठेवलेत आणि मी इथे बसून कॉफी घेते आता. पण ये स्विमिंग करायला. मला येत नाही ना इकडे काय पण मी आता तयारी करून नाही आली. काय करू, टाकू पाण्यात? थोडं लांब टाक. हा बघा, कॉइन टाकते. कुठे पण टाकायचा? जरा लांब टाक. 14 स्टार्ट. मिळाला लगेच. इथे दिसतं सगळं ना. मोठा स्विमिंग पूल आहे. डीप नाही आहे जास्त, म्हणजे आपल्याला स्विमिंग करता येत नसेल तरी जाऊ शकतो आपण आरामात. मला पाण्यात जायला तितकंसं आवडत नाही, तर मी एकदा पण उतरली नाही अजून या स्विमिंग पूलमध्ये. बॅक स्ट्रोक मारायचं बघ. म्हणजे माझा आधी जेव्हा मी जायचो ते मी शिकवलेला. थोडंफार करायचं. बॅक स्ट्रोक मारतायत आता. मुलांना लहानपणापासूनच पोहता येतं. मिस्टरांकडून ते शिकले आहेत. आम्ही जायचो ना रिसॉर्टला वगैरे, मग तिथे ते शिकवायचे त्यांना. मस्त मुलं एन्जॉय करतायत 2 जण आणि मी घेते माझी कॉफी. या ठिकाणी हे आमचे टॉवर्स आहेत जिथे आम्ही राहतो. असे 5 टॉवर्स आहेत या ठिकाणी आणि हे असे 3 स्विमिंग पूल आहेत. आज स्विमिंग पूलमध्ये कोणीच नाही आहे, दोघेच आहेत. त्यामुळे मी व्यवस्थित शूट करू शकले. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढा मोठा पूल आहे आणि कोणीच नाही आहे इथे. तशीही फार काही गर्दी नसते या पूलमध्ये. इथे ट्रेनर सुद्धा अवेलेबल असतात आपल्याला शिकायचं असेल तर. दुपारच्या वेळेस बंद ठेवतात पूल क्लीनलीनेससाठी. खूप दिवसांनी असं एकत्र येतो ना, मग मुलं पण एन्जॉय करतात छान. मी पण आता मिस्टरांबरोबर बाहेर जाणार आहे. हळदी कुंकूसाठी थोडीफार खरेदी करायची आहे. मितालीचं वर्क फ्रॉम होम लवकर सुरू होतं, सकाळी 6 वाजताच. त्यामुळे ती नाही आली आहे. तर म्हटलं चला त्याआधी थोडं शूट करूया. कॉफी पाहिजे काय? मम्मी आता जाते. तुम्ही आराम. अच्छा, तुम्ही पण येत आहे. मला बाहेर जायचं आहे ॲक्च्युली. म्हणजे घरी जाऊन जाणार आणि मी बाहेर जाणार. तुम्ही घ्या आरामात. हा चला चला. इथे या पूलला लागूनच ॲक्वा जिम आहे ही पहा. तिथे जाऊया म्हणाले, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवून घेते ते पण. या पूलमध्ये कधी कोणी उतरत नाही जास्त. क्लीनलीनेस खूप मेंटेन केला जातो इथे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 300 स्टाफ आहे इथे हे सर्व मेंटेनन्स बघण्यासाठी. हे का ट्रेडमिल आहे? मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिक. माझ्या मागे बघा स्विमिंग पूल आहे. इथे आधी करत होती मुलं, आता इथे हे ॲक्वा जिम आहे. सायकल आहे का ती? ते मला पाण्यात उतरायला लागेल. मग मला पाण्यात नाही उतरायचं. दोघांनी इथे थोडंसं सायकलिंग केलं. दुपारच्या वेळेस पूल बंद असतो, त्यांचं क्लिनिंगचं काम चालू असतं ना. तुमचं चेंजिंग रूम तिथे आहे ना? जवळपास 1 तास झाला आम्हाला इथे. आता या इथे चेंजिंग रूम आणि शॉवर आहे. इथे असलेला ओबेरॉय मॉल पण सुरू होईल आता थोड्याच दिवसात.
तेव्हाच इथे असलेला हा कॅफेटेरिया पण सुरू होईल. ही आता शेवटची डुबकी मारतायत आणि मग जाऊ आम्ही घरी. मी जाते आता, कारण तिकडे ना पप्पा थांबले आहेत लॉबीमध्ये. मुलं आता चेंज करून येतातच आहे माझ्या मागोमाग. आज मी नाचणीचे लाडू पण बनवणार आहे आणि यावर्षी हळदी कुंकूसाठी काय वाण घेतलं तेही दाखवते. इकडे कॉफी माझ्याकडे दे. आणि आता घरी आले आणि आता नाचणीचे लाडू बनवते. लाडू बनवण्यासाठी मी इथे नाचणीचं पीठ तुपावर भाजून घेते. भाकरीसाठी जे पीठ आपण वापरतो ना तेच पीठ मी इथे घेतलंय. 150 ग्रॅम नाचणीचं पीठ, त्यासाठी 75 ग्रॅम तूप घेतलं. भाजून घेते. ड्रायफ्रुट्स भाजून ठेवले आहेत थोडेसे. ड्रिंकर पण तळून घेतलाय थोडंसं. खाली जायच्या आधीच मी ही तयारी करून ठेवली होती. नाचणीचं पीठ काढून घेतलं. यामध्ये आता जायफळ आणि गूळ घालून लाडू वळून घेते. कढईमध्ये 4 टेबलस्पून जितकं पाणी घेतलं, त्यानंतर 100 ग्रॅम गूळ घातलं, त्यावर 1 चमचा तूप घातलं. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत गॅसवर ठेवायचा आहे, त्याचा पाक करायचा नाहीये. मी इथे हा चिकीचा गूळ घेतलाय. फ्लेवरसाठी जायफळ किसून घालते. गूळ अशा प्रकारे बघा फक्त वितळून घेतलंय. आता हे मी यामध्ये पाक ओतून घेते. मिश्रण थोडं थंड झाल्यावर हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण अजूनही ओलसर आहे, त्यामुळे त्याला आणखी थोडं थंड होऊ देऊयात. हे पहा, लाडूला शेप येत नाहीये, ते रेलले जात आहेत. आणखी थोडं मिश्रण कोरडं झाल्यावर लाडू छान वळले जातील. हे पहा, मिश्रण कोरडं झालंय. लाडू वळताना मिश्रण थोडंसं गरमच असावं, म्हणजे लाडूला छान शाईन येते. हे पहा, अशा प्रकारे हे नाचणीचे लाडू पटकन बनतात, खूप टेस्टी लागतात. गूळ वापरायचा नसेल तर खजूर आणि किसमिस तुपावर थोडं परतून यामध्ये घालायचं. भरपूर ड्रायफ्रुट्स घालून बनवलेले हेल्दी, कॅल्शियम युक्त असे हे नाचणीचे लाडू. तुम्ही पण करून बघा आणि सांगा कसे झाले. तर हे नाचणीचे लाडू झाले आपले तयार. हळदी कुंकूमध्ये देण्यासाठी जे वाण घेतले ते आता तुम्हाला दाखवते. कारण मी दुकानामध्ये जाऊन आले, बरेच वस्तू बघितल्या, पण मला काही नाही आवडल्या तेवढ्या, आणि बऱ्याचशा वस्तू रिपीट झालेल्या आहेत, म्हणजे आधी देऊन झालेल्या आहेत. त्यामुळे मग मी घेतलं नाही. मी आता यावर्षी ॲमेझॉनवरून मी हे डबे मागवले. असेच प्लास्टिकच्या बॅगमधून आले आहेत आणि हे डबे मला खूप छान वाटले, तर तेच मी देईन म्हटलं. तर अशा प्रकारे आहे. झाकण ट्रान्सपरंट आहे. त्याला असंच ओपन करायचं आहे. यामध्येच मी असे लाडू भरून ठेवले आहेत. मी घरीच बनवले आहेत लाडू. तर मी इथेच असे मांडून ठेवले आहेत सर्व काही, कारण त्यामध्ये मला आणखीन पण काही भरायचं आहे ना. 6 पीस येतात इथे बघा. अशा प्रकारचे बॉक्स असतो आणि एका बॉक्समध्ये 6 पीस असतात. म्हणजे मी असे 6 मागवले. स्टीलची क्वालिटी खूप चांगली आहे. तर असे छान आहेत डबे. तर असे ट्रान्सपरंट आहेत ना, सिनेमा घरी पण आपण वापरू शकतो असे मसाल्यांसाठी वगैरे. तुम्हाला मागवायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही ॲमेझॉनवरून मागवू शकता. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.